जिल्हा वार्षिक नियोजन योजनेचा निधी देताना पालकमंत्र्यांचा दुजाभाव, आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांचा आरोप। अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून नेहमीच दुजाभाव केला जात आहे। आमच्या मतदारसंघातही लोक राहतात, त्यामुळे त्यांच्या विकासासाठी निधी आवश्यक असताना तो दिला जात नाही। पहिल्यांदाच पालकमंत्र्यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता निधी द्यायचं कबूल केलं आहे। हा निधी तरी मिळावा अशी अपेक्षा आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली। रेवसा गावामध्ये पूर संरक्षण भिंतीसाठी आम्ही सातत्याने निधी मागत आहे, मात्र पालकमंत्र्यांकडून निधी दिला जात नाही। जर काही अनुचित घटना घडली तर त्याला पालकमंत्री जबाबदार असतील असा इशाराही यावेळी ॲडव्होकेट ठाकूर यांनी दिला। आम्ही पालकमंत्री असताना जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 40 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देत होतो, मात्र आता फक्त 14 ते 15 कोटी रुपये मिळतात। वारंवार मागणी केल्यानंतर आता पहिल्यांदाच त्यांनी 38 कोटी रुपये देतो असं सांगितलं आहे। आता हे पैसे मिळाले तर निश्चितच जनतेसाठी काही कामे करता येतील, मात्र DPDC ही सातत्याने होणे गरजेचे आहे। आता कितीतरी महिन्यानंतर DPDC झाली। अमरावती जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील विकास निधीसाठी आम्ही कसा सातत्याने पाठपुरावा करतो याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत। कागदपत्रे आणि फाईल यांचा ढीग जमा झाला आहे, मात्र पालकमंत्री आम्हाला नेहमी वाटाण्याच्या अक्षदा लावतात। नेहमीच आमच्याशी दुजाभाव केला जातो। आजही आम्ही आमचे मुद्दे मांडत असताना त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी बैठकीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। शेवटी आम्हाला जनतेच्या विकासाशी मतलब असून त्या पलीकडे आम्हाला काहीही राजकारणात रस नाही, मात्र सातत्यानं आम्हाला डावललं जातं। तरीही आम्ही जनतेसाठी निधी मागत राहू असे ॲडव्होकेट ठाकूर यावेळी म्हणाल्या। हे बघा, आता हे बोलतात एक आणि करतात एक ही वस्तुस्थिती आहे। आज पालकमंत्री जरा चांगल्या मूडमध्ये होते म्हणून बरं झालं, नाहीतर त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी जे काही नौटंकी इथे केली ती त्यांनी केली। आम्ही तर मुद्दे मांडत होतो। रेवसा सारख्या गावाला पूर संरक्षण भिंतीसाठी पैसे पाहिजे हे मागच्या 2 वर्षापासून आम्ही मागून राहिलेलो, दिली नाही। आज जर अघटित घटना घडली तर जबाबदारी त्यांची आहे। म्हणजे आमच्या मतदारसंघात काही जनावरं राहतात, आमच्या मतदारसंघात जर काही कामं झालेली नाही आहे तर त्याला हे लोक जबाबदार आहे, ही वस्तुस्थिती आहे। आम्ही काय फॉलोअप करतो हे तुम्ही लोकांनी बघितलंच। आमच्याकडे कागद आणि फाईल त्या ठिकाणी असते, पण साधी गोष्ट 14 कोटी रुपये ग्रामीण रस्त्यांना दिले। आम्ही पालकमंत्री असताना आम्ही 40 कोटी 45 कोटी देत होतो। आता आरडाओरडा झाला म्हणून त्यांनी ते 38 कोटी रुपये केले। तुम्ही गोषवारा जो देता तर गोषवारा नीट का द्यायला पाहिजे, गोषवारा पण अस्पष्ट, हे सगळ्या गोष्टी ज्या नमूद केलेल्या पाहिजे। म्हणजे पहिली DPDC नाही आहे ना आमची, आम्ही दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी DPDC व्हायला पाहिजे। एक तर एवढ्या दिवसांनी DPDC झाली, ठीक आहे। आज त्यांनी अग्री केलं आम्हाला देऊ आणि ते रेकॉर्डमध्ये पण आलेलं आहे, तर बघूया देत आहेत की नाही देत आहेत। त्याचं असं नाही होत। आम्ही पण पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे, आम्ही सगळ्यांना पैसे देत असतो। अर्धे विषय तर आम्ही मांडू शकले नाही कारण त्यांना निघायची गडबड होती, पण तुम्ही बघा स्पोर्ट्सचा निधी ह्याचं टेंडर वरून होतं, MJP ह्याच्यामध्ये फ्रॉड झालेला आहे। तुम्ही नालाखोलीकरण ह्याचे पैसे कुठे नेमके गेले, DPO अर्धा वेळ गायब असते, त्या ठिकाणी आपण बघतोय की DPOला म्हणजे पैसे बँकेमध्ये ठेवण्यात इंटरेस्ट आहे, पैसे आम्ही धडपड करून मंजूर करून आणतो, ते पैसे पण हे लोक देत नाही। असं नाही चालत। हे बघा, अमरावती जिल्ह्याचा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे, व्यवस्थित झाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही त्याच्यासाठी झगडत आहोत। बिलकुल जाणीवपूर्वक